नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, दूध धंद्यामध्ये आपल्याला आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन जितके महत्त्वाचे असते, त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे असते आपल्या पशूंची प्रजनन क्षमता चांगली राहणे. जर आपल्या पशूंची प्रजनन क्षमता चांगली राहिली, तर आपल्या गोठ्यामधील दुधाचे उत्पादन जे आहे, तर ते देखील चांगले ठेवण्यासाठी आपल्याला फायदा हा नक्कीच होईल. परंतु जर आपल्या पशूंमध्ये त्यांची प्रजनन क्षमता कमी झाली किंवा त्यांना प्रजननाच्या कुठल्याही प्रकारच्या समस्या आपल्याला आल्या, तर आपल्याला या दुग्ध व्यवसायामध्ये नक्कीच तोटे हे पाहायला मिळत असतात. मग मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, की आपण या पावडर कॉन्सिव्हचा वापर आपल्या पशूंमध्ये कशाप्रकारे करायचा आणि आपल्या पशूंची प्रजनन क्षमता आपण कशी वाढवायची, या पावडरचा आपण डोस कसा द्यायचा, कुठे वापरायची, कधी वापरायची, तर याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये त्यांची प्रजनन क्षमता सुधारायची असेल तर त्या ठिकाणी मग आपण काही ज्या बेसिक गोष्टी आहेत तर त्या करणे हे खूप गरजेचे आहे. यामधील सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या पशूंमध्ये त्यांचे वेळेवरती जंतनिर्मूलन करणे गरजेचे आहे. त्यानंतर मग मित्रांनो, आपण आपल्या पशूंना जे काही न्यूट्रिशन देता तर ते देखील चांगल्या क्वालिटीचे असणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासोबतच आपल्या पशूंची जी काही बॉडी कंडिशन आहे तर ती चांगली ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे काही हीट सायकल आहे किंवा हीट डिटेक्शन जे आहे तर ते आपल्याला व्यवस्थित ओळखता येणे खूप गरजेचे आहे. तसेच आपण आपल्या पशूंमध्ये त्यांना त्यांच्या शरीरासाठी आवश्यक जे काही व्हिटॅमिन्स असतील, मिनरल्स असतील, तर त्यांचा पुरवठा करणे हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. मग मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये त्यांना माझावरती येण्यासाठी, त्यांची गर्भधारणा न होण्यासाठी आवश्यक कुठले जे काही व्हिटॅमिन्स असतात, मिनरल्स असतात, तर त्यांची पूर्तता जर आपण या पावडर कॉन्सिबोच्या माध्यमातून आपल्या पशूंमध्ये केली, तर आपल्याला 100% त्या ठिकाणी चांगले रिझल्ट हे पाहायला मिळतील. मित्रांनो, आता आपण पाहूया, की आपण या पावडर कॉन्सिबोमध्ये आपल्याला कुठले घटक दिलेले आहेत आणि या पावडरचा वापर ज्यावेळेस आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये करू, तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे हे पाहायला मिळतील. मित्रांनो, आपल्याला या पावडर कॉन्सिबोमध्ये त्या ठिकाणी ट्रेस मिनरल्स दिलेले आहेत, फॅट सोल्युबल विटॅमिन्स दिलेले आहेत आणि ईस्ट दिलेले आहे. यामध्ये मित्रांनो, आपल्याला व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन D3, व्हिटॅमिन ई, त्यासोबतच यामध्ये आपल्याला फॉस्फरस दिलेले आहे, सेलेनियम दिलेले आहे, झिंक दिलेले आहे, कॉपर दिलेले आहे, कोबाल्ट दिलेले आहे, आयोडीन दिलेले आहे, मॅंगनीज दिलेले आहे आणि यामध्ये आपल्याला सॅक्रोमायसिस सर्व्हिसी हे सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळते. मग मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस या कॉन्सिबो पावडरचा त्या ठिकाणी वापर करतो, तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात आणि या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठल्या स्थितीमध्ये करायचा, की ज्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी अतिशय चांगले फायदे आपल्या पशूंमध्ये या पावडरच्या वापरामुळे घेण्यासाठी मदत होईल. तर त्याविषयी आता आपण माहिती घेऊया. मित्रांनो, ज्यावेळेस आपण या पावडर कॉन्सिबोचा वापर आपल्या गायीमध्ये, म्हैसमध्ये किंवा आपल्या पहिल्या वेताच्या कालवडी रेडींमध्ये करतो, तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या प्रजनन संस्थेला बळकटी देण्यासाठी या कॉन्सिबो पावडरचा आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा होतो. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या पशूंमध्ये त्यांच्या प्रजनन संस्था मजबूत राहते, तर त्या ठिकाणी आपले जे पशु आहेत, तर ते वेळेवरती माझावरती येतात आणि त्यांची गर्भधारणा होण्यासाठी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, या कॉन्सिबो पावडरमध्ये आपल्याला जे काही व्हिटॅमिन्स दिलेले आहेत, तर त्यांच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची फॉलिक्युलर डेव्हलपमेंट होण्यासाठी आणि त्यांच्या अंड्यांची जी काही गुणवत्ता आहे, तर ती सुधारण्यासाठी सुद्धा या कॉन्सिबो पावडरमुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगली मदत ही पाहायला मिळते. सोबतच मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये आपल्याला बऱ्याच वेळा अर्ली एम्ब्रॉयनिक डेथच्या समस्या पाहायला मिळतात. यामध्ये आपण आपल्या पशूंमध्ये त्यांची नॅचरल असेल किंवा एआय केल्यानंतर त्यांच्यामध्ये गर्भ फेकण्याच्या ज्या काही समस्या आपल्याला दिसतात, त्यालाच आपण अर्ली एम्ब्रॉयनिक डेथ म्हणतो. तर या समस्या कमी करायच्या असतील, तर या कॉन्सिबो पावडरचा वापर जर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये केला, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांची गर्भधारणा टिकवून ठेवण्यासाठी या कॉन्सिबो पावडरचा आपल्याला अतिशय चांगला फायदा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यासोबतच मित्रांनो, आपण कॉन्सिबो पावडरचा वापर ज्यावेळेस आपल्या पशूंमध्ये करतो, तर त्यांच्यामध्ये जर आपल्याला एनस्ट्रस, ज्यालाच आपण माझावरती न येणे म्हणतो, तर या समस्या येत असतील, आपल्या ज्या पशूंमध्ये त्यांना माझावरती येण्यासाठी अडचणी आपल्याला पाहायला मिळत असतील, तर त्या पशूंमध्ये आपण या पावडरचा वापर करून आपल्या पशूंना माझावरती आणण्यासाठी सुद्धा फायदा हा घेऊ शकतो.
त्यासोबतच मित्रांनो, ज्या पशूंमध्ये वारंवार आपल्याला रिपीट ब्रीडिंगच्या समस्या पाहायला मिळत असतील, आपल्या पशूंमध्ये आपण त्यांची AI केलेली आहे, पण वारंवार ते उलटतात किंवा वारंवार ते रिपीट होऊ राहिलेत, तर अशा पशूंमध्ये सुद्धा आपण या कॉन्सिबो पावडरचा त्या ठिकाणी वापर करू शकतो. तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला या पावडरचे अतिशय चांगले फायदे हे पाहायला मिळतात. सोबतच मित्रांनो, या पावडरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी व्हिटॅमिन ई आणि सेलेनियम हे 2 चांगले अँटीऑक्सिडंट दिलेले आहेत, की ज्यामुळे आपल्या पशूंची प्रजनन संस्था जी आहे, तर तिच्यावरती कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस त्या ठिकाणी येत नाही किंवा आपल्या पशूंची प्रजनन संस्था जी आहे, तर तिला हेल्दी ठेवण्यासाठी सुद्धा या कॉन्सिबो पावडरचा आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो. सोबतच मित्रांनो, आपल्याला या कॉन्सिबो पावडरमध्ये ईस्ट सुद्धा दिलेले आहे, सॅक्रोमायसिस सर्व्हिसी. तर त्यामुळे आपल्या पशूंमध्ये हे जे विटॅमिन्स असतील, मिनरल्स असतील, तर त्यांचे शोषण जे आहे, तर ते चांगले करण्यासाठी सुद्धा या पावडरचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये जर त्यांना माझावरती येण्यासाठी अडचणी पाहायला मिळत असतील, आपले पशु वारंवार रिपीट होत असतील, आपल्या पशूंमध्ये त्यांचा गर्भ हा टिकून राहत नसेल, आपल्या पशूंमध्ये त्यांना गर्भधारणे संबंधित कुठल्याही प्रकारच्या अडचणी असतील, तर त्या ठिकाणी आपण या कॉन्सिबो पावडरचा आपल्या पशूंच्या आहारामध्ये अवश्य वापर करा. आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी अतिशय सुंदर फायदे या पावडरचे पाहायला मिळतील. मित्रांनो, या पावडर कॉन्सिबोमध्ये आपल्याला जे काही व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन D3 आणि व्हिटॅमिन ई हे 3 व्हिटॅमिन्स दिलेले आहेत. तर ते त्यांच्यामध्ये एक अशी एन्कॅप्सुलेटेड टेक्नॉलॉजी वापरलेली आहे, की ज्यामुळे ही पावडर जर त्या ठिकाणी वातावरणाच्या संपर्कामध्ये आली किंवा लाईटच्या संपर्कामध्ये आली किंवा वातावरण आपले जर त्या ठिकाणी दमट वगैरे असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा ही पावडर त्या ठिकाणी खराब होत नाही आणि आपल्या पशूंमध्ये या व्हिटॅमिन्स मिनरलची जी काही बायो अवेलेबिलिटी आहे, म्हणजे शोषण जे आहे, तर ते चांगले करण्यासाठी सुद्धा या पावडरचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होतो. त्यामुळे या पावडरचे रिझल्ट जे आहेत, तर ते आपल्याला अतिशय सुंदर आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मित्रांनो, या कॉन्सिबो पावडरचा जो काही डोस आहे, तर तो आपण आपल्या पशूंमध्ये देताना 50 ते 100 ग्रॅम दिवसातून 1 वेळा याप्रमाणे या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी करू शकतो. आपल्या ज्या पशूंमध्ये त्यांना माझावरती येण्यासाठी आपल्याला अडचणी पाहायला मिळतात, तर त्या पशूंमध्ये आपण 50 ते 100 ग्रॅम जोपर्यंत आपले पशु माझावरती येत नाहीत, तोपर्यंत आपण या पावडरचा त्या ठिकाणी वापर करू शकतो किंवा आपल्या पशूंमध्ये वारंवार ते रिपीट होत असतील, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जर मध्यम आकाराचे पशु असतील तर 50 ग्रॅम, मोठे पशु असतील तर 100 ग्रॅम याप्रमाणे कमीत कमी 2-2.5 महिने जर या कॉन्सिबो पावडरचा त्या ठिकाणी आपण वापर केला, तर 100% आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांची गर्भधारणा होण्यासाठी चांगले फायदे हे पाहायला मिळतील. मित्रांनो, आपल्या या दुग्ध व्यवसायामध्ये रिपीट ब्रीडिंग ही खूप मोठी समस्या आहे किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांना इन्फर्टिलिटीच्या ज्या काही कुठल्याही समस्या आहेत, तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या पशूंना आपण त्या ठिकाणी या सप्लिमेंट्स जे आहेत, खास करून या कॉन्सिबो पावडरचा त्या ठिकाणी वापर करणे हे खूप गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना या ज्या वारंवार रिपीट होणे असेल, एनस्ट्रस असेल, सायलेंट हिट असेल, तर यांसारख्या समस्या टाळण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या गोठ्यामध्ये, आपल्या पशूंमध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या प्रजननाच्या समस्या पाहायला मिळत असतील, तर आपण अवश्य या पावडर कॉन्सिबोचा आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी वापर हा करू शकतो. मित्रांनो, या पावडरचा वापर करण्यापूर्वी आपण आपल्या पशूंमध्ये त्यांचे प्रथमतः जंत निर्मूलन करून घ्या आणि त्यानंतर या कॉन्सिबो पावडरचा त्या ठिकाणी वापर करा. आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी अतिशय चांगले फायदे या पावडरचे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये त्यांना जे काही प्रजननाच्या समस्या पाहायला मिळतात, तर त्या आपण कशा पद्धतीने या पावडर कॉन्सिबोचा वापर करून टाळू शकतो, तर या विषयावरती सविस्तर माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील, तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.